Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. Today, we are discuss the paper number 7, Human Resource Management Law. तर आपण आपला करिअर ओरिएंटेड कोर्स तुमचा तो आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्याचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये तुम्हाला पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 असे 3 पेपर्सचा 1 बाय 1 स्टडी करायचा आहे आणि 1 प्रोजेक्ट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. तर आपण या लेक्चर्समध्ये पेपर नंबर 7चा स्टडी करतो आहे. पेपर नंबर 7चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉज. या पेपर नंबर 7मध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स आहेत. तर त्या 4 टॉपिक्समध्ये आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये फर्स्ट अँड सेकंड टॉपिकचा स्टडी ऑलरेडी केलेला आहे. यामध्ये आपण युनिट नंबर 2चा स्टडी करतो आहे. युनिट नंबर 2 इज इंटायटल्ड ॲज इंटरव्ह्यूइंग कॅन्डिडेट्स. त्यामध्ये आपण आजच्या लेक्चर्समध्ये 3rd नंबरचा कंटेंटचा स्टडी करणार आहोत. तो कंटेंट आहे हाऊ शुड वी कंडक्ट इंटरव्ह्यू इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स थ्रू HRIS अँड वेब बेस्ड इंटरव्ह्यू. तर हाऊ शुड वी कंडक्ट इंटरव्ह्यू हा कंटेंट काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू कशा पद्धतीने कंडक्ट केला जातो आणि HRIS याच्या माध्यमातून तो परफॉर्मन्स कशा पद्धतीने इम्प्रूव्ह केला जातो याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर आपण ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या करिअर ओरिएंटेड कोर्सचा स्टडी करीत आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण बेसिक टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू कोणते आहेत, तर स्ट्रक्चर इंटरव्ह्यू आणि अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू या दोघांमधील जो काही डिफरन्स आहे त्याचा आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर इंटरव्ह्यू कंटेंट म्हणजे काय, तर जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो त्यावेळेस तो इंटरव्ह्यूवर जो कोण इंटरव्ह्यू द्यायला आलेला व्यक्ती आहे त्याला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स त्याने विचारले पाहिजे, व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन्स टू आस्क, त्यामध्ये कोणत्या कंटेंट्स आले पाहिजेत आणि ते ऑल कंटेंट्स यामध्ये कव्हर झाले पाहिजे. याच्यासाठी हा इंटरव्ह्यू कंटेंट याचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये सिच्युएशनल इंटरव्ह्यू अँड बिहेवियरल इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात, हे सिच्युएशनल इंटरव्ह्यू काय आहे, बिहेवियरल इंटरव्ह्यू काय आहे यांचा स्टडी आपण देखील प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. आणि त्याचबरोबर या इंटरव्ह्यू कंटेंटमध्ये आणखीन इतर क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे विचारले जातात, त्यामध्ये जॉब रिलेटेड इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात याचा स्टडी आपण केलेला आहे. आणि आज आपण या लेक्चर्समध्ये हाऊ शुड वी कंडक्ट द इंटरव्ह्यू हा जो काही इंटरव्ह्यू आहे तो कसा कंडक्ट केला जातो त्याचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. द हाऊ शुड वी कंडक्ट द इंटरव्ह्यू. एम्प्लॉयर्स also administer interviews in various ways, one-on-one or by panel of interviewers, sequentially or all at once and accompanied or personally. तर इंटरव्ह्यू हे अनेक प्रकारचे घेतले जातात. त्यामध्ये काही स्ट्रक्चर इंटरव्ह्यू असतात, काही अनस्ट्रक्चर्ड, त्याचबरोबर काही सिच्युएशनल इंटरव्ह्यू, बिहेवियरल इंटरव्ह्यू, पॅनल इंटरव्ह्यू, वन-ऑन-वन इंटरव्ह्यू अशा अनेक पद्धतीने काय केले जातात इंटरव्ह्यू घेतले जातात. आणि त्याच्यामधून जो काही इंटरव्ह्यू घेतला जातो त्याचा जो काही ऑब्जेक्टिव्ह असतो तो फुलफिल करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन आवश्यक असते तो कॅन्डिडेट्स योग्य आहे की नाही त्या जॉब पोझिशनसाठी हे ठरवण्यासाठी हे इंटरव्ह्यू घेतले जातात. आणि त्यामधून त्या कॅन्डिडेट्सबद्दलची योग्य ती माहिती त्याच्यामधून फाइंड आउट केली जाते. मग असे इंटरव्ह्यू घेताना ते कसे कंडक्ट केले जातात त्याचा स्टडी आपण करत आहोत. तर मोस्ट सिलेक्शन इंटरव्ह्यूज आर वन-ऑन-वन अँड सिक्वेन्शियल. जे काही सिलेक्शन इंटरव्ह्यूज आहेत ते कशा पद्धतीचे असतात, ते सिक्वेन्शियल असतात आणि ते वन-ऑन-वन इंटरव्ह्यू असतात. इन अ वन-ऑन-वन इंटरव्ह्यू 2 people meet alone
and one interviews the other by seeking oral responses to oral inquiries. तर हा जो काही वन ऑन वन इंटरव्ह्यू आहे तो कसा घेतला जातो, ते त्याच्यामध्ये पद्धत कशी आहे, तर यामध्ये 2 पीपल एकमेकांना भेटतात. ओके, असा वन ऑन वन इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू देणारा आणि इंटरव्ह्यू घेणारा असे 2 व्यक्ती काय करतात, आपापसात एकमेकांना भेटतात. ओके, आणि त्याच्यानंतर काय केले जाते, तर एक व्यक्ती म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणारा आहे तो त्या कॅन्डिडेट्सला क्वेश्चन्स विचारले जातात आणि असे ओरल इन्क्वायरी याच्यामधून केली जाते आणि असे जे काही क्वेश्चन्स विचारले आहेत त्याचे ओरली आन्सर देण्याचे काम तो कॅन्डिडेट्स करीत असतो. अशा पद्धतीने वन ऑन वन इंटरव्ह्यू हा 2 पीपल्समध्ये घेतला जातो आणि तो ओरली याच्यामधून इन्क्वायरी केली जाते. याचा मेन पर्पज काय असतो, तर जो काही कॅन्डिडेट आहे ओके त्याचे ओरली इन्क्वायरी करण्याची याचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. एम्प्लॉयर्स टेंड टू शेड्यूल दिस इंटरव्ह्यूज सिक्वेन्शली. आणि एम्प्लॉयर्स काय करतो, असा जो काही इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर त्याचं जे काही शेड्यूल आहे त्याचे सिक्वेन्शली ओके एकदम क्रमाक्रमाने कसा इंटरव्ह्यू घ्यायचा, त्याला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारायचे आहे त्याचा शेड्यूल तयार केले जातात आणि असा शेड्यूल हा एम्प्लॉयर्स तयार करीत असतो. इन अ सिक्वेन्शियल और सिरियल इंटरव्ह्यू several persons interview the applicant in sequence one on one and then make their hiring decisions. आणि हा सिक्वेन्शियल किंवा सिरियल इंटरव्ह्यू याच्यामध्ये काय केले जाते, तर जो काय ॲप्लिकंट आहे जो इंटरव्ह्यू द्यायला आले आहे त्या पर्सन्सचे याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो आणि तो सिक्वेन्सनी याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो वन ऑन वन अँड देन मेक देअर हायरिंग डिसिजन्स. ओके, असा वन ऑन वन इंटरव्ह्यू आणि सिक्वेन्सनी इंटरव्ह्यू त्या कॅन्डिडेट्सचा घेतला जातो आणि त्याच्यामधून ओके त्या व्यक्तीला त्या कॅन्डिडेट्सला हायर करायचे की नाही याचा डिसिजन यामधून घेतला जातो. इन ॲन अनस्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू ईच इंटरव्ह्यूअर जनरली जस्ट आस्क क्वेश्चन्स ॲज दे कम टू माइंड. ओके, आता आपण सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू पाहिला की सिक्वेन्शियल इंटरव्ह्यूमध्ये काय केला जातो, तर वन ऑन वन इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामध्ये 2 पीपल्स एकत्र येतात आणि त्यांची ओरली इन्क्वायरी याच्यामधून केली जाते आणि त्याच्यामधून ओके हा सिक्वेन्शियली त्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेट्सला क्वेश्चन्स विचारले जातात आणि तो कॅन्डिडेट्स देखील सिक्वेन्शनली त्या क्वेश्चनचे आन्सर देत असतो. ओरली याच्यामधून इन्क्वायरी केली जाते आणि त्याच्यामधून त्या कॅन्डिडेट्सला हायर करायचे की नाही ओके याचा डिसिजन यामध्ये घेतला जातो. बट अनस्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर अनस्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो तेव्हा ज्याला जे काही क्वेश्चन्स विचारले जातात तर ते काही क्वेश्चन्स आहेत तर ते सिक्वेन्स कोणत्याही पद्धतीचा याच्यामध्ये ठरलेला नसतो, त्याचे स्ट्रक्चर याच्यामध्ये ठरलेले नसते. त्यामुळे ओके माइंडमध्ये त्या सिच्युएशनमध्ये जे काही क्वेश्चन्स येतील ते क्वेश्चन्स त्या कॅन्डिडेट्सला विचारले जातात. ओके, लक्षात ठेवा अनस्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स हे ठरलेले नसतात, त्याचे स्ट्रक्चर ठरलेले नसते. माइंडमध्ये जे क्वेश्चन्स येतील ते क्वेश्चन्स त्या कॅन्डिडेट्सला विचारले जातात. In a structured sequential interview, each interviewer rates the candidates on a standard evaluation form using standardized question. बट या स्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यूमध्ये काय केली जाते, जो का इंटरव्ह्यूवर आहे तो त्या कॅन्डिडेटचा जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्यासाठी त्याचे काही क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. त्यांचे प्रमाण हे ठरवलेले असते की त्या इंटरव्ह्यूवर काय करतो त्या कॅन्डिडेट्सला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारणार आहे. त्याचं स्ट्रक्चर याच्यामध्ये ठरवलेले असते, त्याचं स्टँडर्ड याच्यामध्ये ठरवलेले असते आणि त्याच्याच आधारे ओके त्या जे काही स्टँडर्ड आहे त्याचं इव्हॅल्युशन करून त्या क्वेश्चनचे स्टँडर्डाइज वापर करून त्या कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूवर योग्य ते क्वेश्चन्स विचारित असतो. द हायरिंग मॅनेजर देन रिव्ह्यूज these ratings before deciding whom to hire. आणि जो काय मॅनेजर आहे तो काय करतो, तर
कोणाला याच्यामध्ये हायर करायचे आहे याचा डिसाईड करायच्या आधी त्याचा रिव्ह्यू घेत असतो. तर अशा प्रकारे स्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू अँड अनस्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू अशा पद्धतीने घेतला जातो. म्हणजे काय केले जाते, तर अनस्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू घेताना जो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्याच्यासाठी जे काही क्वेश्चन्स असतात त्यांचं स्ट्रक्चर याच्यामध्ये ठरलेले नसते, त्याचं सिक्वेन्स याच्यामध्ये ठरलेला नसतो. ओके, इंटरव्ह्यू घेताना माइंडमध्ये जे क्वेश्चन्स निर्माण होतील ते क्वेश्चन्स त्या कॅन्डिडेट्सला विचारले जातात आणि त्याच्यावरून त्या कॅन्डिडेट्सला हायर करायचे की नाही याचे डिसिजन घेतला जातो. त्याचबरोबर स्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर ईच इंटरव्ह्यूवर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणारा आहे तो काय करतो, तर ज्या कॅन्डिडेट्सचा इंटरव्ह्यू घेणार आहे त्याच्यासाठी ते जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचे स्टँडर्डाइज क्वेश्चन्स याच्यामध्ये यूज केले जातात. त्यांचे इव्हॅल्युएशन योग्य त्या प्रकारे केले जाते आणि त्याच्याच पद्धतीने ते काही सिक्वेन्शियलनुसार त्याच्या स्टँडर्डनुसार त्या कॅन्डिडेट्सला क्वेश्चन्स विचारले जातात. आणि असे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ओके, अनस्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू अँड स्ट्रक्चर्ड सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मॅनेजर काय करतो, तर कोणत्या व्यक्तीला हायर करायचे आहे याचा डिसिजन घेण्याआधी मॅनेजर त्याचे रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे योग्य ते रेटिंग्स देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर आहे पॅनल इंटरव्ह्यू. तर पॅनल इंटरव्ह्यू कशा प्रकारे कंडक्ट केला जातो, तर अ पॅनल इंटरव्ह्यू ऑल्सो नोन ॲज बोर्ड इंटरव्ह्यू. ओके, हे जे काही पॅनल इंटरव्ह्यू आहे त्याला बोर्ड इंटरव्ह्यू असे देखील म्हटले जाते. इज अन इंटरव्ह्यू कंडक्टेड बाय अ टीम ऑफ इंटरव्ह्यूअर्स, युजली 2 or 3, who together questions each candidate and then combine their ratings of each candidate's answers into a final panel score. तर पॅनल इंटरव्ह्यूमध्ये काय केले जातो, एक पॅनल तयार केला जातो. म्हणजे जे इंटरव्ह्यूअर्स आहेत, जे मुलाखत घेणार आहे त्यांची एक टीम या ठिकाणी असते. ओके, या ठिकाणी टीम कंडक्ट केली जाते. याच्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा 2 ते 3 व्यक्ती एकत्र येऊन असं पॅनल तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये जो कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटला असे इंटरव्ह्यूवर ओके, इच इंटरव्ह्यूवर त्या कॅन्डिडेटला असे क्वेश्चन्स विचारले जातात अँड देन कंबाईन देअर रेटिंग्स. आणि त्यानंतर ओके, जो काही कॅन्डिडेट्स आहेत त्याने जे काही आन्सर्स प्रोव्हाइड केले आहे, ओके, जे काही इंटरव्ह्यू घेताना जे आन्सर्स त्याने दिले आहेत त्याच्या आधारे हे पॅनल एकत्र मिळून त्या कॅन्डिडेट्सचे काय करतात स्कोर, ओके, फायनल पॅनल स्कोर तयार केला जातो. कंबाईन रेटिंग याच्यामध्ये दिली जाते आणि त्याच्यामधून त्या कॅन्डिडेट्सला हायर करायचे की नाही याचा डिसिजन तो पॅनल एकत्र मिळून घेत असतो. दिस कॉन्स्ट्रांट्स विथ दी one-on-one interview in which one interviewer meets one candidate and a serial interview where several interviewers assess a single candidate one-on-one sequentially. ओके, one-on-one इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर सिंगल कॅन्डिडेट हा सिंगल इंटरव्ह्यूला भेटत असतो आणि तो सिंगल इंटरव्ह्यूवर त्या सिंगल कॅन्डिडेटचा काय करत असतो, इंटरव्ह्यू घेत असतो. म्हणजे पॅनल इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर याच्यामध्ये ओके अनेक व्यक्ती एकत्र येऊन त्यांचा पॅनल तयार करतात आणि त्याच्यामध्ये फक्त त्या सिंगल इंटरव्ह्यूवरला ओके कॅन्डिडेट्सला हे ऑल इंटरव्ह्यूवर क्वेश्चन्स विचारित असतात. त्याच्यामधून त्याला हायर करायचे की नाही याचे रेटिंग दिले जाते. त्याच्यामध्ये फायनल स्कोर दिला जातो आणि त्याच्यामधून त्या कॅन्डिडेट्सला हायर करायचे की नाही याचा डिसिजन घेतला जातो. one-on-one इंटरव्ह्यूला ओके हा पॅनल इंटरव्ह्यू काय आहे, कॉन्ट्रास्ट आहे. यांच्यामध्ये दोघांमध्ये हा डिफरन्स आहे की one-on-one इंटरव्ह्यूमध्ये एक कॅन्डिडेट एक इंटरव्ह्यूवर असे 2च पर्सन्स या ठिकाणी असतात आणि पॅनल इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा एक पॅनल असतो. त्याच्यामध्ये 2 ते 3 व्यक्तीच एकत्र येतात आणि एका कॅन्डिडेट्सचा याच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जातो. द पॅनल फॉर्मॅट enables interviewers
to ask follow-up questions. Much as reporters do in press conference, this may elicit more meaningful responses than a series of one-on-one in their views. On the other hand, some candidates find panel interviews more stressful, so they may actually inhabit responses. An even more stressful variant is the mass interview. Here, a panel interviews several candidates simultaneously. The panel poses a problem and then watches to see which candidate takes the lead in formulating an answer. तर या पॅनल इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर जो काही इंटरव्ह्यूअर आहे तो काय करतो, तर फॉलोअप क्वेश्चन्स आहे त्याचा फॉर्मॅट तयार केला जातो. अँड मच ॲज रिपोर्ट्स डू इन प्रेस कॉन्फरन्स, आणि जे काही प्रेस कॉन्फरन्स आहे त्या ठिकाणी याचा रिपोर्टर्स काय केला जातो, दिला जातो. These may elicit more meaningful responses than a series of one-on-one interview. one-on-one इंटरव्ह्यूपेक्षा हा जो काही पॅनल इंटरव्ह्यू आहे तो कसा असतो, मिनिंगफुल असतो, त्याचा रिस्पॉन्स हा मिनिंगफुल असतो. अँड सम कॅन्डिडेट फाइंड वन-ऑन-वन इंटरव्ह्यूपेक्षा या पॅनल इंटरव्ह्यूचा रिस्पॉन्स हा मिनिंगफुल असतो. Whether panel interviews are more or less reliable and valid than sequential interviews depends on how the employer actually does the panel interview. तर हा जो काही पॅनल इंटरव्ह्यू आहे तो कसा आहे, तर तो कमी जास्त मोर अँड लेस रिलायबल आहे अँड व्हॅलिड दॅन सिक्वेन्शियल इंटरव्ह्यूपेक्षा तो व्हॅलिड आहे. Depends on how the employer actually does the panel interview. आणि याचे व्हॅलिड हे कशावरती डिपेंड आहे, तर जो काय पॅनल इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये हाऊ द एम्प्लॉयर ॲक्च्युली डज दी पॅनल इंटरव्ह्यू याच्यावरती हा डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, स्ट्रक्चर्ड पॅनल इंटरव्ह्यूज इन विच मेंबर्स यूज स्कोरिंग शीट्स with descriptive skimming. Examples for sample interviews are more reliable and valid than those that don't. Training the panel interviewers may boost the interview's reliability. तर या पॅनल इंटरव्ह्यूची इंटरव्ह्यूवरची इंटरव्ह्यूज रिलायबिलिटी ही बूस्ट होत असते. कशी बूस्ट होते, तर ट्रेनिंगमधून हे पॅनल इंटरव्ह्यूअर्स रिलायबिलिटी ही बूस्ट केली जाते होत असते. तर अशा पद्धतीने हा पॅनल इंटरव्ह्यू कशा पद्धतीने कंडक्ट केला जातो त्याचा स्टडी आपण करीत आहोत. तर पॅनल इंटरव्ह्यूमध्ये त्या पॅनल इंटरव्ह्यूला बोर्ड इंटरव्ह्यू असे देखील म्हटले जाते. याच्यामध्ये एक पॅनल तयार केली जाते आणि असे पॅनल तयार करताना त्याच्यामध्ये 2 ते 3 व्यक्ती हे एकत्र येतात आणि असे पॅनल तयार केला जातो. त्याच्यामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो त्यावेळेस एका कॅन्डिडेट्सला असे पॅनल काय केले जातात, क्वेश्चन्स विचारित असतात. असा त्या कॅन्डिडेट्सची मुलाखत घेत असतात, इंटरव्ह्यू घेत असतात. बट वन अँड ऑन इंटरव्ह्यूमध्ये कसा इंटरव्ह्यू घेतला जातो, तर त्यामध्ये एक कॅन्डिडेट्स एक इंटरव्ह्यूवर असतो, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा काय घेत असतो, इंटरव्ह्यू घेत असतो. बट या पॅनल इंटरव्ह्यूमध्ये 2 ते 3 व्यक्ती मिळून एका कॅन्डिडेट्सचा इंटरव्ह्यू घेत असतात. हा या दोघांमधील काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट डिफरंट आहे. आणि त्याच्यामधून जेव्हा असा इंटरव्ह्यू घेतला जातो पॅनल इंटरव्ह्यू, त्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करायचे की नाही त्याच्यासाठी याच्यामध्ये रेटिंग्स दिले जातात. त्यांचा एक फायनल स्कोअर ठरलेला असतो. त्या फायनल स्कोअरच्या आधारे त्या इंटरव्ह्यू द्यायला आलेला जो कॅन्डिडेट आहे त्याला सिलेक्ट करायचे की नाही याचा डिसिजन यामधून घेतला जातो. हे पॅनलमधील जे व्यक्ती जे इंटरव्ह्यूवर आहेत ते एकत्र मिळून असा डिसिजन
घेत असतात. ते एकत्र मिळून त्यामध्ये रेटिंग्स देत असतात. त्यांचा जो काही फायनल स्कोर्स आहे ते एकत्र मिळून देत असतात आणि त्या कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करायचे की नाही, त्याला हायर करायचे की नाही याचा डिसिजन यामधून घेतला जातो. हा या पॅनल इंटरव्ह्यूमध्ये अशा पद्धतीने हा पॅनल इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. त्यानंतर आहे फोन इंटरव्ह्यू. तर फोन इंटरव्ह्यू कशा पद्धतीने कंडक्ट केला जातो त्याचा स्टडी आता आपण करणार आहोत. तर फोन इंटरव्ह्यू, व्हॉट इज मीन बाय फोन इंटरव्ह्यू? सो एम्प्लॉयर्स ऑकेजनली कंडक्ट सम इंटरव्ह्यूज वाया फोन. तर एम्प्लॉयर्स, त्या ऑर्गनायझेशनमध्ये काय एम्प्लॉयर्स आहेत ते ऑकेजनली हा फोन इंटरव्ह्यू काय करतात, कंडक्ट करतात. सम वॉट काउंटर इनिशिएटिव्हली this can actually be more useful than face-to-face interviews for judging one's continuous intelligence and interpersonal skills. तर या फोन इंटरव्ह्यूची युजफुल त्याचा वापर कशासाठी केला जातो, तर फेस टू फेस इंटरव्ह्यूपेक्षा असा फोन इंटरव्ह्यू अत्यंत चांगला आहे, उपयुक्त आहे. याच्यामध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यूमध्ये इंटेलिजन्सी, इंटरपर्सनल स्किल्स आणि कॉन्शियसनेस काय केला जातो, जज केला जातो. बिकॉज दे didn't worry about appearance or handshake. Each party can focus on answers and perhaps candidates somewhat surprised by an unplanned call from the recruiter give more spontaneous answer. In one study, interviewers tended to evaluate applicants more favorably in telephone versus face-to-face interviews, particularly where interviews were less physically attractive. The interviewers come to about the some conclusions regarding the interviews, whether the interview was face-to-face or by video conference. The applicants prefer the face-to-face interview. तर आपण फोन इंटरव्ह्यू कशा पद्धतीने कंडक्ट केला जातो त्याचा स्टडी करतोय. तर फोन इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तो फोनच्या माध्यमातून असा इंटरव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये हा फोन इंटरव्ह्यू घेताना काय केला जातो, तर ज्या वेळेस त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे त्यावेळेस त्याचं टायमिंग ठरवलेली असते आणि त्यावेळेस त्याला एक कॉल केला जातो आणि त्या कॉल केल्यानंतर असा इंटरव्ह्यू हा घेतला जातो. आणि एम्प्लॉयर्स ऑकेजनली कंडक्ट सम इंटरव्ह्यूज व्हाया फोन. आणि जे काय एम्प्लॉयर्स आहेत ते असा इंटरव्ह्यू हा फोन इंटरव्ह्यू काय करतात, कंडक्ट करतात. आणि समवॉट काउंटर इनिशिएटिव्हली दिस कॅन ॲक्च्युली बी मोर युजफुल दॅन फेस टू फेस इंटरव्ह्यू. अँड फेस टू फेस इंटरव्ह्यूपेक्षा हा फोन इंटरव्ह्यू अत्यंत युजफुल असा आहे. आणि या फेस टू फेस इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर वन्स कॉन्शियसनेस, इंटेलिजन्स अँड इंटरपर्सनल स्किल्स हे जजिंग करण्याचे काम. इंटरपर्सनल स्किल्स, त्याची इंटेलिजन्सी चेकिंग करण्याचे काम, त्याचे जजिंग करण्याचे काम या फेस टू फेस इंटरव्ह्यूमध्ये केले जाते. बिकॉज दे डिडंट वरी अबाउट ॲपिरन्सी और हँडशेक. इच पार्टी कॅन फोकस ऑन आन्सर्स. कारण जेव्हा असा इंटरव्ह्यू घेतला जातो तेव्हा त्याचा फोकस कशावरती केला जातो, तो जो काय कॅन्डिडेट आहे तो कशा पद्धतीने आन्सर देतो. जे काही क्वेश्चन्स त्याला विचारले जातात तो आन्सर्स कशा पद्धतीने दिले जातो याचे फोकस या ठिकाणी केले जाते. अँड परहॅप्स कॅन्डिडेट्स समवॉट सरप्राईज बाय ॲन अनप्लॅन्ड कॉल फ्रॉम दी रिक्रुटर गिव्ह मोर स्पॉन्टेनियस आन्सर्स. आणि जो काही कॅन्डिडेट आहे त्याला याच्यामधून सरप्राईज दिले जाते आणि हा अनप्लॅन कॉल जर त्याला गेल्यानंतर त्याला कशा प्रकारे रिक्रूट करायचं आहे याचे स्पॉन्टेनियस आन्सर त्याला द्यावे लागतात. इन वन स्टडी इंटरव्ह्यूअर्स टेंडेड टू इव्हॅल्युएट ॲप्लिकंट्स मोर फेवरेबली इन टेलिफोन वर्सेस फेस टू फेस इंटरव्ह्यू. असा अभ्यास करताना असे लक्षात आले आहे की जे काही फेस टू फेस इंटरव्ह्यू आहे आणि जो टेलिफोन इंटरव्ह्यू आहे याच्यामध्ये
ओके. जो ॲप्लिकंट्स असतो तो कसा असतो, तर त्याचे फेवरेबली इव्हॅल्युएट यामध्ये केले जाते. पर्टिक्युलरली वेअर इंटरव्ह्यूज वेअर लेस फिजिकली ॲट्रॅक्टिव्ह. आणि असा जो फोन इंटरव्ह्यू घेतला जातो त्यावेळेस काय होते, तर इंटरव्ह्यूज काय होतो, हा लेस फिजिकली ॲट्रॅक्टिव्ह या ठिकाणी होत असतो. द इंटरव्ह्युअर्स केम टू अबाउट द सेम कन्क्लुजन रिगार्डिंग द इंटरव्ह्यूज वेदर द इंटरव्ह्यू वॉज फेस टू फेस और बाय व्हिडिओ कॉन्फरन्स. तर जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा फेस टू फेस इंटरव्ह्यू घेतला जातो त्याच्यापेक्षा हा फोन इंटरव्ह्यू काय आहे, अत्यंत सरप्राईज्ड असा इंटरव्ह्यू आहे. कारण तो कॉल केव्हा येणार आहे, त्यावेळी कोणते क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत याची कोणतेही त्या कॅन्डिडेट्सला इन्फॉर्मेशन नसते. द ॲप्लिकंट्स प्रेफर द फेस टू फेस इंटरव्ह्यू. त्यामुळे असे फोन इंटरव्ह्यू घेतला जातो त्यावेळेस तो इंटरव्ह्यू देणारा आणि इंटरव्ह्यू घेणारे फिजिकली ॲट्रॅक्टिव्ह एकमेकांकडे ॲट्रॅक्टिव्ह होऊ शकत नाही. यामुळे ॲप्लिकंट्स काय करतात, तर तो फेस टू फेस इंटरव्ह्यू आहे त्याला मोस्टली प्रेफर देतात. तर तो फेस टू फेस इंटरव्ह्यू हा ॲप्लिकंट्स प्रेफर करतात आणि त्याच्या माध्यमातून असा इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे हा फोन इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. फोन इंटरव्ह्यू घेताना काय केली जाते, ज्या कॅन्डिडेट्सचा इंटरव्ह्यू घेणार आहे त्या कॅन्डिडेट्सला फोन कधी येणार आहे, त्याचे टायमिंग त्याला सेंड केले जाते. असा फोन इंटरव्ह्यू मिनिमम 30 मिनिट्सचा घेतला जातो. आणि त्याचबरोबर हा पॅनल इंटरव्ह्यू देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. जेव्हा योग्य त्या जॉब पोझिशनसाठी कॅन्डिडेट्सची आवश्यकता असते, मग असा कॅन्डिडेट्स योग्य तो त्या जॉब पोझिशनसाठी सिलेक्ट करणे आवश्यक आहे. मग असे कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो. मग असे इंटरव्ह्यूचे अनेक टाईप्स आहेत. इंटरव्ह्यूचे कोणकोणते टाईप्स आहेत, तर स्ट्रक्चर इंटरव्ह्यू, अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू, सिच्युएशनल इंटरव्ह्यू, बिहेवियरल इंटरव्ह्यू, पॅनल इंटरव्ह्यू, फोन इंटरव्ह्यू, फेस टू फेस इंटरव्ह्यू, असे अनेक प्रकारचे काय आहेत इंटरव्ह्यूचे टाईप्स आहेत. या इंटरव्ह्यू घेताना कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेताना यामधील कोणत्या तरी एका टाईप्सचा वापर यामध्ये केला जातो. स्ट्रक्चर इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर जो काही स्ट्रक्चर इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो तर त्याचे स्ट्रक्चर ठरलेले असते की जो काही कॅन्डिडेट आहे त्याला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स हे विचारले जाणार आहेत, तर त्या क्वेश्चनचं स्ट्रक्चर त्यामध्ये ठरलेले असते. त्याचबरोबर अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यूमध्ये काय असते, तर जे काही अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू घेतला जातो त्या कॅन्डिडेट्सचा त्यावेळेस त्याला जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याचे स्ट्रक्चर कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चर त्यामध्ये ठरलेले नसते. माइंडमध्ये जे क्वेश्चन्स येतील असे क्वेश्चन्स त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेट्सला त्या जॉब रिलेटेड विचारले जातात आणि त्या ठिकाणी तो अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू घेतला जातो. सिच्युएशनल इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर सिच्युएशनल इंटरव्ह्यूमध्ये जी काही सिच्युएशन आहे ज्या सिच्युएशनमध्ये तो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, मग जो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्यामध्ये काय केले जाते, जो कॅन्डिडेट आहे त्याला एखाद्या सिच्युएशनचे काय केले जाते बद्दलची माहिती त्याला विचारली जाते. म्हणजे जर इन फ्युचरमध्ये अशी सिच्युएशन क्रिएट झाली तर तुम्ही काय कराल, ती सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल कराल, किंवा पास्टमध्ये जर ती एखादी सिच्युएशन झाली असेल तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय केले असते, असे सिच्युएशनल इंटरव्ह्यू घेताना अशा टाईपचे क्वेश्चन्स त्यामध्ये विचारले जातात. त्याचबरोबर बिहेवियरल इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, तर जो काही बिहेवियरल इंटरव्ह्यू आहे त्याच्यामधून जो कॅन्डिडेट आहे त्याचे बिहेवियर कशा पद्धतीचे आहे ते अंडरस्टँड करून घेण्यासाठी असा बिहेवियरल टाईपचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामध्ये एखादे ग्रुपमध्ये त्याला काम करावे लागेल. त्या ग्रुपमध्ये अनेक मेंबर्स असतात, अनेक एम्प्लॉईज असतात, मग त्यामध्ये त्याला टीमवर्क जमेल की नाही,
त्या टीमवर्क करताना त्याचं बिहेवियर कसे असेल तर त्याबद्दलचे क्वेश्चन्स त्याला विचारले जातात आणि त्याच्यामधून त्याचं बिहेवियर कशी आहे, त्याची वर्तणूक कशी आहे याचे इन्फॉर्मेशन त्यामधून कलेक्ट केली जाते. त्यानंतर आहे पॅनल इंटरव्ह्यू. पॅनल इंटरव्ह्यूमध्ये काय केली जाते तर एका कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी या ठिकाणी 2 ते 3 व्यक्ती एकत्र येऊन असा पॅनल इंटरव्ह्यू घेत असतात. ओके, पॅनल इंटरव्ह्यू कसा घेतला जातो तर एका कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू हा 2 ते 3 व्यक्ती एकत्र मिळून पॅनल इंटरव्ह्यू घेत असतात. त्याच्यामध्ये पॅनल इंटरव्ह्यू घेताना 2 ते 3 व्यक्ती एकत्र येऊन त्यांचा पॅनल तयार करतात आणि असा पॅनल इंटरव्ह्यूमध्ये पॅनलमध्ये जे इंटरव्ह्यूवर आहेत ते प्रत्येक इंटरव्ह्यूवर त्या कॅन्डिडेट्सला क्वेश्चन्स विचारतात आणि असे क्वेश्चन्स विचारताना याच्यामध्ये ओरली इन्क्वायरी केली जाते आणि त्याच्यामधून जो काही कॅन्डिडेट आहे त्याचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तो पॅनल काय करतो, त्याला एक फायनल पॅनल स्कोर दिला जातो की जो कॅन्डिडेट आहे तो योग्य आहे की नाही, त्याचं सिलेक्शन करावे की नाही, त्याला हायर करावे की नाही याचं डिसिजन घेण्यासाठी त्याला एक स्कोर दिला जातो, त्याला एक रेटिंग केले जाते. ओके, त्या फायनल इंटरव्ह्यूमध्ये कॅन्डिडेट्सने कशा पद्धतीने आन्सर दिले आहे, जे क्वेश्चन्स विचारले होते इंटरव्ह्यूच्या वेळेस त्याने कशा प्रकारचे आन्सर्स दिले आहेत त्याच्यावरून त्याचे रेटिंग केले जाते, त्याला रेटिंग दिली जाते आणि त्यातून एक फायनल पॅनल स्कोर तयार केला जातो आणि त्याच्यावरून त्या कॅन्डिडेटचे सिलेक्शन करायचे की नाही याचा डिसिजन यामध्ये घेतला जातो. अशा प्रकारे हा पॅनल इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. आणि लास्टला आहे फोन इंटरव्ह्यू. फोन इंटरव्ह्यू हा कसा घेतला जातो तर फोनवरून घेतला जाणारा इंटरव्ह्यू म्हणजे फोन इंटरव्ह्यू. असा फोन इंटरव्ह्यू हा 30 मिनिटांसाठी मिनिमम 30 मिनिटसाठी कंडक्ट केला जातो. याच्यामध्ये इंटरव्ह्यूवर हा त्या कॅन्डिडेट्सला कॉल करतो, त्या कॉलच्या माध्यमातून असा इंटरव्ह्यू घेतला जातो. अशा इंटरव्ह्यूमध्ये कोणत्याही प्रकारचे फिजिकली ॲट्रॅक्टिव्ह ते एकमेकांबरोबर होत नसतात. हा फक्त फोनवरून घेतला जाणारा इंटरव्ह्यू आहे. याच्यामधून इंटरव्ह्यूवर काय करतो त्या कॅन्डिडेट्सला फोनवरूनच क्वेश्चन्स विचारत असतो आणि तो कॅन्डिडेट्स फोनच्या माध्यमातूनच त्या इंटरव्ह्यूवरला क्वेश्चन्सचे आन्सर्स प्रोव्हाइड करीत असतो. आणि त्याच्यामधून हा फोन इंटरव्ह्यू जेव्हा घेतला जातो त्या फोन वरूनच त्या इंटरव्ह्यूवर काय करतो त्या कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करायचे की नाही याचा डिसिजन घेत असतो. पण या फोन इंटरव्ह्यूपेक्षा जो फेस टू फेस इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यूवरला असा इंटरव्ह्यू घेण्यासाठी असे कॅन्डिडेट्स काय करतात त्याला प्रेफर करतात. फेस टू फेस इंटरव्ह्यू हा फोन इंटरव्ह्यूपेक्षा बेस्ट असतो. त्यामुळे कॅन्डिडेट फोन इंटरव्ह्यूपेक्षा फेस टू फेस इंटरव्ह्यूला प्रेफर करतात. अशा प्रकारे हे पॅनल इंटरव्ह्यू, फोन इंटरव्ह्यू, सिच्युएशनल इंटरव्ह्यू, बिहेवियरल इंटरव्ह्यू, स्ट्रक्चर इंटरव्ह्यू, अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू हे अशा पद्धतीने कंडक्ट केले जातात. त्याच्यामधून योग्य त्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेऊन त्या कॅन्डिडेटला सिलेक्ट करायचे की नाही याचा डिसिजन घेण्याचा याच्यामधून काम केले जाते. तर अशा प्रकारे आपण या लेक्चर्समध्ये हाऊ शुड वी कंडक्ट दी इंटरव्ह्यू कशा पद्धतीने कंडक्ट केले जातात त्याचा स्टडी आपण केला आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण अनस्ट्रक्चर सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू, स्ट्रक्चर सिक्वेन्शनल इंटरव्ह्यू, पॅनल इंटरव्ह्यू, फोन इंटरव्ह्यू यांचा स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर बिहेवियरल इंटरव्ह्यू, सिच्युएशनल इंटरव्ह्यू हे काय आहे त्याचा देखील आपण थोडक्यात ओव्हरव्ह्यू या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आपण ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये तुम्हाला पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 असे 3 पेपरचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे आणि या कोर्ससाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट देखील तयार करायचा आहे. मग अशासाठी आपण आजच्या लेक्चर्समध्ये पेपर नंबर 7चा स्टडी केला. त्या पेपर नंबर 7मध्ये जो युनिट नंबर 3 आहे त्या युनिट नंबर 3चा स्टडी करीत आहोत. त्या युनिट नंबर 3मध्ये आपण हाऊ शुड वी कंडक्ट दी इंटरव्ह्यू या कंटेंटचा स्टडी या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे की याच्यामध्ये जे इंटरव्ह्यूचे जे काही टाईप्स आहेत पॅनल इंटरव्ह्यू, फोन इंटरव्ह्यू, स्ट्रक्चर इंटरव्ह्यू, अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू, बिहेवियरल इंटरव्ह्यू, सिच्युएशनल इंटरव्ह्यू ते कशा पद्धतीने कंडक्ट केले जातात
आणि त्याच्यामधून कशा पद्धतीने इंटरव्ह्यू त्या कॅन्डिडेटचा घेतला जातो याचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.